एक घोषणा आहे। आज दिनांक 16 व 17 नोव्हेंबर 2021 रोजी शिमला हिमाचल प्रदेश येथे झालेल्या अखिल भारतीय पीठासन अधिकारी परिषदेमध्ये सर्व राज्य विधानमंडळांनी नवनिर्वाचित सदस्यांना लोकसभा सचिवालयातील पार्लमेंटरी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसीस या प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे असा ठराव पारित करण्यात आला होता। त्यानुसार त्या अनुषंगाने सर्व सन्मानित सदस्यांना कळवण्यात येते की माहे फेब्रुवारी 2022 मध्ये नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांसाठी लोकसभा सचिवालयातील पार्लमेंटरी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसीस या प्रशिक्षण संस्थेतर्फे संसद भवन नवी दिल्ली येथे संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येत आहे। या अभ्यासवर्गाचे संयोजन विस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र व राष्ट्रकुल संसदीय मंडळ सेल विधान भवन मुंबई करणार आहेत। या संसदीय अभ्यासवर्गात सहभागी होण्याकरिता नवनिर्वाचित सदस्य तसे अन्य इच्छुक सन्माननीय सदस्यांनी आपले नावे प्रधान सचिव महाराष्ट्र विधिमंडळ यांच्या कार्यालयात दिनांक 12 जानेवारी 2022 पर्यंत पत्राद्वारे कळवावीत। बिल घ्या। सन 2021 से विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयक 2021। अध्यक्ष महोदय, सन 2021 से विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सन्माननीय अजितदादांना विनंती केली, आदित्य ठाकरे साहेबांनाही विनंती केली। विनंती का केली अध्यक्ष महाराज, हे बिल असं घाईघाईत मंजूर करू नका। अतिशय गंभीर बिल आहे। म्हणजे तुम्हाला मी काही मुद्दे वाचून दाखवतो, तुमच्याही लक्षात येईल। मंत्री महोदय तुम्ही वाचलं की नाही मला माहित नाही। एक मिनिट, आक्षेप काय तो समजून घ्या ना। आक्षेप आहे की बिलाच्या संदर्भामध्ये मांडण्याच्या ऐवजी हे बिल मार्च अधिवेशन मध्ये का घ्यावं हे एकदा ऐकल्यावर मग तुम्हालाही वाटेल। कदाचित तुम्ही त्या भागामध्ये एकदा गंभीरतेने विचार केल्यावर लक्षात येईल। काय अध्यक्ष महाराज, बिगामध्ये म्हणजे जे कधी सिद्ध करता येणार नाही अशा गोष्टी तुम्ही केल्या। काय केलं अध्यक्ष महाराज, या बिगामध्ये तुम्ही एक समिती निर्माण करण्यासाठी अनुमती देत आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, आणि कोण सदस्य घेता येईल, कोणाला सदस्य घेता येईल? एक LGBTQI समलिंगी संबंध असणारी स्त्री। ऐकून घ्या सुधीर भाऊ, आपण या विधिमंडळामध्ये अनेक सिनियर आहात। एक सेकंद ऐकून तर घ्या। मी एक नौका आहे, माझ्याकडून थोडंसं तरी ऐकून तर घ्या माझं। मी या ठिकाणी जे बिल आता चर्चेला येणार आहे, जे आपल्या समोर येणार आहे, माझी आपल्याला विनंती आहे, जे मंत्री महोदय या ठिकाणी बिल मांडतायत त्यांना त्यांचं मत मांडू द्या, त्याच्यावर तुम्ही बोला ना। आता पहिलं बिल मांडायच्या पहिले जर आपण बोलत असेल तर त्या मंत्र्यांचा त्या बिल मांडण्याचा काय संबंध आलाय? बिल आज या बिलावर चर्चा करायची असेल तर रात्र सुद्धा अपुरी असणार आहे। माझी विनंती काय, तुम्ही एकदा या बिलाच्या संदर्भात सरकारने मार्चच्या अधिवेशनामध्ये बिलावर चर्चा घ्यावी ही विनंती आहे। तुम्हाला घ्यायची नाहीये का? माझं तेच म्हणणं आहे, त्यांना एकदा बिल मांडू द्या। त्यांना बिल मांडल्यानंतर मंत्री महोदय आपलं मत व्यक्त करतील, त्याच्यावर आपण बोला। नंतर या बिलाचं काय करायचं सभागृह ठरवेल ना। नाही चर्चा नाही, आता बिल मांडता येते, बिल मांडायला लागलेत ना ते। ते का ते बिल मांडतात मंत्री महोदय, ते मांडतायत ना बिल मांडल्यानंतर बोला ना। अध्यक्ष महोदय, सन 2021 से विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे। अध्यक्ष महोदय, सन 2021 से विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयक 2021 विधान परिषदेची सहमती घेऊन आम्ही सभागृहाच्या 343 सदस्य अनुमतीने मी प्रस्ताव मांडतो।
महोदय, सन 2021 विधानसभा विधेयक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ 2021 विचारात घेण्यात यावे असा मी प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, बिल मांडताना मला दोन गोष्टी. कोणी आता हे बोलावं लागेल ना मला. कसं मांडताय ते मी सांगितलं, तुम्ही म्हणाल. आणि तुमच्या कुटुंबाला विचारा जरा बिल मांडायच्या अगोदर कसे बिल मांडायचे. अध्यक्ष महाराज, मी सांगतो ना, मला चर्चा नाही, बघायचं नाही का? अरे मी सांगतोय ना, माझा आक्षेप आहे. अध्यक्ष महाराज, खरं तर अध्यक्ष महाराज, बिल मांडलं त्यांनी, मांडलं. अध्यक्ष महोदय, हे बिल का सभागृहामध्ये आणतोय हे तर मांडू दे ना. त्याच्यानंतर सुधीर भाऊंनी जे काय बोलायचं ते बोलते, आम्ही ऐकून घेतो ना. अध्यक्ष महोदय, 2016ला महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यामध्ये पहिल्यांदा बदल करण्यात आला. त्याच्यानंतर अनेक संस्थांनी, अनेक माजी कुलगुरूंनी, अनेक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी देखील याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्याच्या सुधारण्याची मागणी केली. आणि त्याच्यानंतर UGCचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण झाली. याच्यामध्ये फक्त एकटेच सुखदेव थोरात साहेब नव्हते. याच्यामध्ये विद्यमान कुलगुरू DT शिर्के कोल्हापूर, विद्यमान कुलगुरू उद्धव भोसले कुलगुरू नांदेड विद्यापीठ, डॉक्टर राजन वेरुळकर माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ, डॉक्टर विजय खोले माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ, डॉक्टर BT साबळे माजी कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, डॉक्टर नरेश चंद्र माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ, ॲडव्होकेट हर्षद बडबडे माजी माननीय उच्च न्यायालय वकील, श्रीमती परवीन सय्यद विधी अधिकारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉक्टर रचिता S राठोड सहयोगी प्राध्यापक शासकीय विधी महाविद्यालय मुंबई, अशी ही समिती होती. त्या समितीनं केंद्र शासनानं जी न्यू एज्युकेशन पॉलिसी जाहीर केली त्याचा अभ्यास करणारे देखील डॉक्टर माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून न्यू एज्युकेशन पॉलिसी कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करायची, शासन आणि विद्यापीठ याच्यामध्ये समन्वय कशा पद्धतीनं राखला जाईल यासाठी चांगल्या पद्धतीची सुधारणा घेऊन हे बिल घेऊन आम्ही सभागृहामध्ये आलेलो आहोत. विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबतचा मी पहिल्यांदा प्रस्ताव मांडतोय. माननीय विरोधी पक्ष नेते बिलावर बोलतील, त्यानंतर मी बोलेल. पण माझा आक्षेप काय, मी अध्यक्ष महाराज यासाठी आक्षेप घेत होतो, एका महत्वाच्या बिलावर आपण चर्चा करणार आहोत. मग आश्चर्य झालं. खरं तर मी विनंती केली, देवेंद्रजींनी मला सांगितलं की आदित्यजींना विनंती करा, अजितदादांना विनंती करा. याचं कारण असं आहे अध्यक्ष महाराज, ठीक आहे, काही अतिशय विद्वान असतील ते या समितीत होते, त्यांनी या संदर्भामध्ये काम केलं आणि या आधारावर तुम्ही बिल आणताय. आता या बिलामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या वेग आहेत सिद्ध करता येत नाही. आक्षेप कशावर आहे ते सांगतो. ज्याच्यावर संयुक्त चिकित्सा समिती केल्यानंतर त्या संदर्भात आपण पुढे गेलो असतो. तुम्ही काय म्हणताय अध्यक्ष महाराज की या ठिकाणी सदस्य कोणाकोणाला करता येईल, त्या यादीत कोण कोण आहे ते सांगतो. समलिंगी संबंध असणारी स्त्री, लेस्बियन, समलिंगी संबंध असणारा पुरुष याला सदस्य म्हणून नियुक्त करता येईल. गे, उभयलिंगी संबंध असणारा व्यक्ती, बाय सेक्शुअल, तृतीयपंथी, समलिंगी संभोगाचे आकर्षण असणारा पुरुष, क्यूर, याला तुम्ही नियुक्त करणार आहात. आंतरलैंगिक, अलैंगिक व इतर. अध्यक्ष महाराज, हे कोण सिद्ध करेल? तुम्ही सिद्ध करणार आहात? सर्टिफाय कोण करणार? व्हाईस चान्सलर? की व्हाईस चान्सलर असं घेऊन देईल सदस्य नेमताना की याला समलिंगी संभोगाचे आकर्षण आहे? कोण तुमच्यापैकी की कोण अधिकारी सिद्ध करणार आहे? कोण सिद्ध करणार आहे अध्यक्ष महाराज? कोणीतरी व्यक्ती घेऊन देईल की मी समलैंगिक, मला समलैंगिक संबंध ठेवण्याच्या संदर्भात आकर्षण आहे? कोण सिद्ध करणार आहे? सचिव, मंत्री, राज्यमंत्री? कोण सिद्ध करणार आहे? समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करणार आहात? काही तर गंभीरता ठेवा.
याच्यावर संयुक्त चिकित्सा समिती बसवायची नाही. आणि काय लिहितं अध्यक्ष महाराज, उभयलिंगी संबंध. याच्या पुढे तर अजून एक अलैंगिक संबंध, याची अजून कोणी परिभाषा सांगितली नाही. म्हणजे एखाद्या जनावरासोबतही तुम्ही अलैंगिक संबंध ठेवला, तो सदस्य आता तो जनावर सर्टिफाय करणार आहे की यांनी माझ्याशी संबंध ठेवला म्हणून. काही आपण काय कायदे करतोय, काही चर्चा करणार आहोत की नाही, एवढा हट्ट की नाही हे बिल आणलंच पाहिजे, चर्चा नका करू, सदस्य बोलवा, मतदान झालं तर आम्ही जिंकलंच पाहिजे. अध्यक्ष महाराज, हे बिल आहे, हा बिलाचा भाग आहे. आणि कोण सिद्ध करेल? तुम्ही करणारा सिद्ध की हा व्यक्ती याला समलैंगिक संबंधाचा आकर्षण आहे, मंत्री उदय सामंत असं सिद्ध करणार आहे? अध्यक्ष महाराज, काय सुरू आहे? विनंती अध्यक्ष महाराज म्हणून हात जोडून तुम्हाला केली की हे बिल थोडस आपण राखून ठेवू. आजपर्यंत देशाच्या शिक्षण व्यवस्थेची जे काही वाट लागायची ती वाट लागली आहे ना. आपण करू ना एकत्र येऊन, अरे चर्चा करू एक एक मुद्द्यावर. मी तर तुम्हाला अर्धेच मुद्दे सांगितले, अर्धेच. खरं तर तुम्ही अहवाल द्या की काय त्या विद्वानांनी अहवाल दिला. आश्चर्यजनक आहे. तुम्ही सांगताय विद्वान लोक होते. अरे सिद्ध करण्याचा यंत्रणा आहे का? काय सिद्ध करणार आहे तुम्ही? आणि कोणी सिद्ध करायचं? व्हाईस चान्सलर सिद्ध करेल की मी याला सदस्य नियुक्त केलं? याच्या चेहऱ्यावरून मग जे हावभाव दिसतात त्यावरून असं वाटतं की याला समलिंगी संभोगाचं आकर्षण आहे. ओ निर्णय होऊ द्या, काही सांगू नका. तुम्ही याला मान्यता कशी द्याल? तुम्ही देणार आहात? तुम्ही देणार आहात की याला समलिंगी संबंध ठेवण्याचा याला आकर्षण आहे? काही सांगता हो. मी मूळ मुद्द्यावर सांगतोय. म्हणून माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. मी तर या संदर्भात खूप चर्चा करायला तयार आहोत. पण माझी विनंती आहे की या क्षणाला हे बिल न घेता आपण पुढच्या अधिवेशनात घेऊ. पुढच्या अधिवेशनामध्ये या समित्यांचे अहवाल, देशाचे अहवाल, आंतरराष्ट्रीय अहवाल सर्व एकत्र वाचू आपण. अरे आपण राज्याच्या प्रगतीसाठी पुढे जाऊ. हे अशा पद्धतीने अध्यक्ष महाराज जे ठरवताच येत नाही त्याचा हट्ट हा करता कामा नये. माननीय मंत्री महोदय, माझी विनंती आहे, करू नका हट्ट. खूप प्रश्न निर्माण होतात हो. आपण चर्चा करू पुढच्या अधिवेशनात. तोपर्यंत सर्व सदस्य जे आहेत कायद्याचा अभ्यास करतील. यामध्ये जे सुचवता येईल ते उत्तम सुचवू. तुम्ही करा ना, कायदा करायला आमचं ना नाही आहे. पण तुमचा हा हट्ट कोणता? आत्ताच करा, आत्ताच करा, आत्ताच करा, असं कशासाठी करता? याच्यामध्ये चांगल्या उपाययोजना करू, जगाची माहिती घेऊ, जॉब सीकरचा नव्हे जॉब क्रिएटरचा राज्य करू. पण एवढा हट्ट की नाही आत्ताच घ्या, 8:26 झाले, लोकांच्या ट्रेन सुटल्या तरी चालेल, पण मात्र या समलैंगिक संबंधाचं आकर्षण असणाऱ्यांचा विजय झालाच पाहिजे, ही मात्र हट्टी भूमिका करू नये. हे माझं ऑब्जेक्शन आहे. आत्ताही तुम्हाला संधी आहे. तुम्ही बिल मांडलाय, पुढच्या अधिवेशनात तुम्ही घ्या, आपण चर्चा करू ना. अडचण नाही आहे आम्हाला. आदित्यजी, पुढच्या अधिवेशनात आपण चर्चा करू. एवढं काय आता हे बिल एवढ्या घाईनी करायचं आहे का? मी तुम्हाला विनंती केली स्वतः अगो. कारण शेवटी जेवढं तुमचा राज्यावर हक्क आहे तेवढा आमचाही आहे. राज्याच्या तरुणांवर तरुणींवर जेवढं तुम्हाला वाटतं की हे पुढे गेलं पाहिजे, आम्हालाही वाटतं की हे पुढे गेलं पाहिजे. शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल व्हावा हे आम्हालाही वाटतं. आपण सर्वजण एकत्र येऊ ना. ठीक आहे, सत्तेसाठी कधी एकत्र येणार नाही आपण, पण कमीत कमी या राज्याच्या प्रगतीसाठी एकत्र येऊ. आपण राज्याच्या जनतेच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र येऊ. हा कोणता आग्रह आहे अध्यक्ष महाराज? आणि म्हणून अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे, आता माझी अर्धा तास आहे, माझे अशासकीय विधेयक आहे, मी थांबवतो. आता हे बिल राखून ठेवा. पुढच्या अधिवेशनामध्ये आपण सविस्तर चर्चा करू. कारण इतक्या सहजपणे हे बिल काढू नये विनंती करतो. ठीक आहे, ऐकलं नाही तर शेवटी जनता आहे, जनतेचा जो निर्णय असेल सर आखो पर. पण माझी विनंती आहे की अशा चुका करू नका. हे चुका करू नये हे सांगतोय. आता त्यांनी आग्रहच केला तर तुमच्याही पाशी काही उपाय नाही, माझ्याही पाशी उपाय नाही. मग देवेंद्रजी 3 तास बोलेल, मी 3 तास बोलेल, उपाय नाही.
पण माझी पुन्हा एकदा विनंती आहे की जेव्हा लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा सदस्य किंवा विरोधी पक्ष एखादी गोष्ट आवर्जून मांडतो, याच्यामध्ये काही उदय सामंतजीच्या बद्दल माझ्या मनात आदर आहे, प्रेम आहे, पण अशा प्रसंगामध्ये मोठं मन करा, पुढच्या अधिवेशनामध्ये आपण घेऊ ना. काय मी विनंती केली म्हणून मुद्दाम आत्ताच गेलं पाहिजे असा हट्ट आहे का? करा, काही अडचण नाही. असा जर हट्ट राज्यकर्ते म्हणून तुम्हाला करायचं असेल तर माझा आक्षेप नाही, पण माझी पुन्हा विनंती आहे की हे चांगलं बिल टाका. आपण सर्वजण पुढच्या अधिवेशनात 2 दिवस चर्चा करू आणि मग महाराष्ट्रात किती असे लोक आहेत त्याची यादी करू, त्याची ऑनलाईन यादी करू ना. समलैंगिक कोण कोण आहे, गे कोण आहे, अशा महिला कोण आहे त्याची यादी करू ना. भविष्यात हा डेटा तुमच्या कामी येऊ शकतो, एवढी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, केंद्र शासनानं आणि अनेक वेळा सुप्रीम कोर्टानं देखील असं सांगितलेलं आहे की समान संधी सगळ्या घटकातल्या लोकांना दिली पाहिजे. याच्यामध्ये एकच भाग फक्त सांगितला जातोय, सदस्य होताना कुठची विद्वान लोक त्याच्यामध्ये समाविष्ट करावी, ह्याच्यामध्ये देखील बिलामध्ये आलेलं आहे. परंतु याचा एकाच कुठच्या तरी एका बाजूचा घेऊन विपर्यास केला जातोय. आणि म्हणून मी म्हटलं की असा कायदा फक्त महाराष्ट्रामध्येच होतो अशातला भाग नाही, अनेक राज्यांमध्ये असे कायदे झालेले आहेत, त्याचे दाखले देखील माझ्याकडे आहेत. आणि म्हणून मी असं म्हटलं की याच्यामध्ये कुठेही नवीन करण्याचा प्रयत्न आपण करत नाही आहोत. प्रत्येक घटकाला समान संधी दिली पाहिजे हे त्या ऍक्टमध्ये आपण आणतोय. मराठीचं चांगलं संशोधन केंद्र निर्माण करण्याचा देखील ठराव याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर अजून पत्रकार असतील, त्याच्यानंतर IITचे प्राध्यापक असतील, त्याच्यानंतर विद्वान लोक असतील, सामाजिक काम करणारा PhD झालेला माणूस असेल, यांना देखील आपण सिनेटवर इन्क्लूड करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीचा विपर्यास करून ते मोठं करण्यापेक्षा अनेक राज्यांमध्ये अशा पद्धतीचा कायदा ऑलरेडी झालेला आहे, त्याचे डॉक्युमेंट्स देखील आपल्याकडे आहेत. आणि तृतीयपंथीयांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीची संधी दिली गेली पाहिजे, ही देखील सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे. आणि मला असं वाटतं की डॉक्टर सुखदेव थोरात असतील किंवा सगळी जी काही विद्वान लोक ज्यांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरलेले आहेत, देशाच्या पातळीवर देखील त्यांनी दौरे केलेले आहेत. आणि संपूर्ण भारतातल्या देशातल्या लोकांशी चर्चा करून हा अहवाल सादर झाल्यानंतरच हा ऍक्ट अमेंडमेंट आम्ही सभागृहामध्ये आणलेला आहे. की इतर राज्यामध्ये या संदर्भातले नियम काय केले आपण एकदा वाचू, या संदर्भातले अहवाल वाचू. आणि तुम्ही असा विचार करू नका, न्यूटन विद्वान होता पण मांजरीसाठी 2 छिद्र केले, मोठ्या मांजरीसाठी 1 छिद्र, लहान मांजरीसाठी छोटं छिद्र. विद्वान होते, चूक नाही लागली का? त्यांना एवढं लक्षात नाही आलं की मोठ्या छिद्रातूनच दोन्ही जातील. म्हणून तुम्ही असं म्हणू नका की ते विद्वान आहे म्हणजे इथं बसलेले अज्ञानी आहे, इथं बसलेले निरक्षर आहे, असा कृपया भाव आणू नका. म्हणजे तुम्ही असा भाव आणू नका. तुम्ही जे शब्द रचना करताय म्हणजे इथं बसलेले विद्वान नाही आहे का? न्यूटनची गोष्ट आणि एक छोटा नाही, 2 छिद्र होते, मोठी मांजर मोठ्या छिद्रातून, छोटी मांजर छोट्या, ही कथा आहे ना. मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करताना सभागृहाच्या कुठच्याही सदस्याचा अवमान केलेला नाही. सुधीर भाऊंचं तर नाहीच नाही, त्यांच्याबद्दल तर फार मोठा सन्मान आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. परंतु मी ज्या यादीमध्ये समितीमध्ये जी लोक होती यांचा विद्वान म्हणून मी उल्लेख केलेला आहे, याचा अर्थ सभागृहातले कोण विद्वान नाहीत असं कुठेही चुकीचं रेकॉर्डवर येता कामा नये. मला सगळ्या सन्मान्य सदस्यांचा नक्की विद्वान म्हणून आदर आहे. सभागृहाला आणि तुम्हाला मी खरंच विनंती करतोय, नका करू आग्रह. अध्यक्ष महाराज, हे बिल आपल्याला अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने चर्चा केली पाहिजे. आम्ही सुद्धा 3-3, 4-4, 7-7, 8-8 दिवस अभ्यास करू याच्यावर. पण माझी आदित्यजीला सुद्धा आग्रहाची भूमिका, आदित्यजी, की तुम्ही नाही, आग्रहाची भूमिका आहे. माझी भूमिका आग्रहाची यासाठी नाही आहे की बाकी बिल मंजूर करताना आम्ही मंजूर केले ना, आम्ही हट्ट नाही केला, कोणता आग्रह नाही केला, आम्ही तेव्हा काही मतदान मागा असंही नाही म्हटलं. पण या बिलाच्या संदर्भात काही प्रश्न आहेत, त्याच्यावर सविस्तर चर्चा करू. आता तुम्ही काय ठरवायचं ते ठरवा, पण माझी ठीक आहे मग चल तुम यावर आता खरं म्हणजे माननीय सुधीर भाऊंनी या सभागृहाला विनंती केली आहे
संसदीय कार्यमंत्री आहेत, आदित्यजी आहेत, सिनियर मंत्री आहेत. मगाशी मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्र्यांशी देखील बोललो, संसदीय कार्यमंत्र्यांशी बोललो, स्वतः सुधीर भाऊ आदित्यजींशी बोलले. एवढा आग्रह काय, मला याची कल्पना येत नाही. खरं म्हणजे या सभागृहामध्ये विरोधी पक्षाने भूमिका घेऊन सगळ्या प्रकारचे बिलं चर्चा करून दिवसभर या ठिकाणी आम्ही काढले, पूर्ण सहकार्य केलं. कारण आम्हालाही समजतं की आपलं एक लेजिस्लेटिव्ह काम आहे, पण सत्ता पक्षाची भूमिका ही विरोधी पक्षाचं ऐकायचंच नाही आणि रेटून न्यायचं असे असेल तर हरकत नाही. हे लोकशाहीला अभिप्रेत नाही आहे, हे लोकशाहीला अभिप्रेत नाही. असं नाही झालं या सभागृहामध्ये आम्ही होतो ना सत्तेवर, आणि अनेक वेळा विरोधी पक्ष नेते यायचे, कधी अजितदादा यायचे, सांगायचे की आज दोनच बिलं काढायचे नाही. आम्ही ऐकायचो, सांगायचं हे बिल पुढच्या अधिवेशनात घ्या, आम्ही ऐकायचो. आम्ही कधी असं केलं नाही. कारण याचं कारण आहे की सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोघे या लोकशाहीचे दोघं मिळून हे दोन चाक आहेत अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे कामकाज रेटून न्यायचं आणि कामकाजाचा अध्यक्ष महोदय प्रेस्टिज इश्यू करायचा हे योग्य नाहीये. मी पुन्हा एकदा जी सुधीर भाऊंनी विनंती केली आहे, या बिलाच्या संदर्भात खूप वेगवेगळ्या भावना लोकांमध्ये आहे. अनेक अग्रलेख, मीच 10 अग्रलेख तर मी वाचून दाखवणार आहे, या ठिकाणी आणले आहेत मी. जशा प्रकारचे अग्रलेख वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्यामुळे घाई करू नका, याच्यावर चर्चा होऊ शकते, विरोधकांना विश्वासात घेऊन हे केलं जाऊ शकतं. आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे, आपल्या माध्यमातून शासनालाही विनंती आहे की या संदर्भातला प्रेस्टिज इश्यू न करता, घाई न करता, या ठिकाणी हे जे विधेयक आहे या संदर्भात एकतर संयुक्त समिती बनवावी किंवा आमच्याशी चर्चा करावी आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय बिल घ्यावं. या संदर्भात कुणाला काही प्रस्ताव मांडायचा असल्यास त्यांनी ताबडतोब मांडावा. ते ठीक आहे, प्रस्ताव द्या. ते त्यांनी ठरवलं आहे ते रेटून न्यायचं आहे. अध्यक्ष महोदय, सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयक 2021 विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहाच्या 341 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त 6 महिन्याच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारात पाठवण्यात यावे. कोणता आहे हा? काय प्रस्ताव असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयक 2021 विधान परिषद सहमती घेऊन दोन्ही सभागृहाच्या 243 सदस्याच्या 343 सदस्याच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त 6 महिन्याच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठवण्यात यावे. प्रस्ताव असा आहे की पुढचा प्रस्ताव. अध्यक्ष महाराज, विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याच्या संदर्भातला प्रस्ताव हा अध्यक्ष महाराज प्रतिवृत्त 6 महिन्याच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे. फक्त विनंती एवढीच आहे, प्रस्ताव मी मांडला आहे, माझं भाषण देवेंद्रजीच्या नंतर, देवेंद्रजींना 1-2-3 तास बघायचं, मग 4-5 तास मी बोलतो. प्रस्ताव असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक हा आहे ना, पहिला तर झाला, दुसरा ना हा झाला, हा वाचला, आता हा वाचावा लागेल ना. प्रस्ताव असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयक 2021 विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहाच्या 343 सदस्याच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त 6 महिन्याच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठवण्यात यावे. प्रस्तावावर एकत्रित चर्चा सुरू करावी. अध्यक्ष
अहो साहेब, आधी चर्चा होते आणि त्याच्यानंतर आमचा प्रस्ताव मतदानाला जातो. आम्ही प्रस्ताव मांडल्यानंतर त्या प्रस्तावावर आम्ही चर्चा करतो आणि त्याच्यानंतर ते मतदानाला जातं. नाही नाही, आता आपल्याला करायची ना चर्चा. असं आहे, तुमची इच्छा नाही आहे. असं आहे की मला हे लक्षात येत आहे की हर्षवर्धन पाटील आणि ठाकरे परिवार यांच्या लग्नात तुम्हाला आम्हाला जाऊ द्यायचं नाही आहे, त्याकरता हे चाललंय. ठीक आहे, आम्ही तरी काय हरकत नाही. अध्यक्ष महोदय, सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरता विधेयक यावर जो संयुक्त समितीचा प्रस्ताव मी या ठिकाणी मांडलेला आहे, त्या प्रस्तावावर विचार करण्याकरता, माझं मत मांडण्याकरता आणि माझा प्रस्ताव मंजूर करावा याकरता मी या ठिकाणी खरं म्हणजे माझं मत मांडतोय. आपण बघा कारण आणि उद्देश या ठिकाणी काय दिले आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 यामध्ये राज्यातील कृषीतर व वैद्यकीयेतर सार्वजनिक विद्यापीठे यांच्या नियमनाची तरतूद आहे. भारत सरकारने 20 जुलै 2020 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रस्तुत केले आहे. उक्त धोरण विचारात घेता तसेच सार्वजनिक विद्यापीठांची नियमन संरचना बळकट करण्यासाठी आणि उच्च शिक्षणाचा आणि संशोधनाचा दर्जा सुधारणे शक्य व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाला उक्त अधिनियमात सुधारणा करणे इष्ट वाटते. म्हणजे कशाच्या आधारावर सांगितलंय तर 20 जुलै 2020 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे प्रस्तुत झालंय त्याच्या अनुषंगाने बिल आम्ही आणतो असं सांगण्यात आलंय. पुढे काय म्हटलंय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या तरतुदी आणि विद्यापीठांच्या नियमन संरचनेतले विविध पैलू, उच्च शिक्षण, अध्ययन व संशोधन विचारात घेता महाराष्ट्र शासनाने उक्त अधिनियमामध्ये सुधारणा करण्याची शिफारस करण्यासाठी समिती नियुक्त केली. उक्त समितीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील सुधारणांशी संबंधित असणाऱ्या शिफारसींचा अंतर्भाव असलेल्या तिच्या अहवालाचा भाग 1 शासन विचारार्थ सादर केलाय. उक्त समितीच्या शिफारसी विचारात घेता उक्त अधिनियमामध्ये यथोचित सुधारणा करणे शासनाला इष्ट वाटते. म्हणजे या ठिकाणी शासनाने असं सांगितलं आहे की ते चिडले काहीतरी, आमच्यावर नाही चिडले ना? अच्छा, तिकडे चालले. चिडले तर म्हटलं आमच्यावर चिडले का काय? अच्छा तू हा, अरे महत्वाचं बिल आहे भाऊ, काय करू मी, काय करायचं? इतकं महत्वाचं बिल आहे, इतके महत्वाचे बदल होत आहेत. नाहीतर आम्ही 12 बिलं काढून दिले आज. 12 बिलं काढून दिले. पण ते शेवटी एखाद्या विषयाचा प्रेस्टिज इश्यूज करायचं ठरवलं असेल, काय करायचं? काय त्याला पर्याय थोडी आहे काय? आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, याचा अर्थ असा आहे की या पहिल्या सुधारणा आहेत. भाग 2 आल्यानंतर पुन्हा आपण सुधारणा करणार आहोत, असा त्याचा अर्थ आहे. आता खरं तर या दोन्ही सुधारणा ज्या आहेत या एकत्रित यायला पाहिजे होत्या. इतकी घाई तर नव्हती. जर तुम्हीच सांगताय की आम्ही समिती तयार केली आणि त्या समितीने या ठिकाणी पहिला अहवाल दिला, अहवाल भाग 1 आणि अहवाल भाग 2 येणार आहे, तर मग या दोन्ही भागांची वाट न पाहता इतक्या घाईघाईने हे विधेयक या ठिकाणी मांडण्याची आवश्यकता काय आहे हे देखील आम्हाला समजलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या उद्देश व कारणामध्ये जे काही ठळक वैशिष्ट्य सांगितली आहेत त्यात प्रकुलपतीच्या तरतुदी
संचालक मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन या पदाच्या तरतुदी, कुलगुरूंची नियुक्ती करण्याची रीत आणि नामिकेची शिफारस करणाऱ्या समितीची पुनर्रचना याबाबतच्या तरतुदी, मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचलन मंडळ आणि समान संधी मंडळ घटित करण्याच्या तरतुदी, राज्य शासनाद्वारे अधिसभेवरील व व्यवस्थापन परिषदेवरील सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची तरतूद व वरील उद्दिष्ट साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे. आता खरं तर हा जो काही गोंडस हेतू आपण या ठिकाणी या विधेयकाचा सांगितलेला आहे, विधेयक वाचल्यानंतर हा हेतू तर काही वाटत नाही. ह्या सगळ्या गोष्टी अनुषंगिक आहे. याच्या मागचा गोंडस हेतू एकच आहे आणि तो हेतू म्हणजे विद्यापीठावर सरकारचा कब्जा करणे. विद्यापीठाला सरकारच्या कब्जात आणण्याकरता आणि इतके वर्ष सातत्याने सगळ्या समित्यांनी विद्यापीठ ही सरकारच्या कब्जातनं बाहेर काढा अशा प्रकारे जे सांगितलं त्याला हरताळ फासणारा हा संपूर्ण उपक्रम आहे. 2016चा कायदा कसा झाला माहिती आहे आपल्याला? त्याही वेळेस माशेलकर साहेबांसारख्या लोकांनी हा कायदा तयार करण्याकरता इनपुट दिले. त्याही वेळेस विद्यापीठ आपण होतात, यस, आणि हा उच्च शिक्षण मंत्री आपण होतात. त्यामुळे आपण सांगू शकता की त्यावेळी या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी जवळजवळ वर्षभर मेहनत केली आणि मेहनत करून आमची विद्यापीठं गुणवत्तापूर्ण कशी होतील, ती दर्जेदार कशी होतील आणि ती राजकीय हस्तक्षेपापासून दूर कशी होतील अशा प्रकारचा विचार केला. खरं म्हणजे टोपेसाहेब तुमचं किंवा तावडे साहेबांचं मी अभिनंदन करेन की तुम्ही स्वतःला त्याच्यात आणण्याचा मोह टाळला. हा महत्वाचा असतो. कुठल्याही शिक्षण मंत्रालय वाटू शकतं की बाबा आपणच सर्व असलो पाहिजे किंवा आपलाच त्याच्यामध्ये पाठ असला पाहिजे, पण तो तुम्ही जाणीवपूर्वक टाळला. आणि तो टाळण्याचं कारण असं होतं की विद्यापीठाच्या शैक्षणिक किंवा प्रशासकीय बाबींमध्ये जर राज्याच्या मंत्र्यांचा रोज हस्तक्षेप सुरू झाला तर त्या विद्यापीठांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अतिशय चांगला कायदा 2016 साली आपण आणला. आज या कायद्याच्या माध्यमातून आपण त्याला हरताळ फासतोय. यामध्ये संचालक मराठी भाषा साहित्य जतन वगैरे या संदर्भात मी बोलणार आहे. हेतू चांगला आहे त्याचा आपला, पण हे सगळं अनुषंगिक आहे. मुख्य काम याच्यामध्ये राज्य सरकारच्या हाती पूर्णपणे विद्यापीठाची कमान कशी येईल हा प्रयत्न या माध्यमातून आपण केलाय. आणि म्हणून आपण बघा अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भात हे जे विधेयक क्रमांक 35 आपण आणलाय, या सुधारणाने विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घालण्यात येणार असून अक्षरशः तुम्ही आता काय करताय माहितीये, महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना सरकारी महामंडळामध्ये परिवर्तित करताय. आता ही विद्यापीठ राहणार नाही आहेत, ही सरकारी महामंडळ होत आहेत. आणि अध्यक्ष महोदय, मी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, कुठल्याही सरकारनं कुठल्याही मंत्र्यानं काम करत असताना असं काम केलं पाहिजे की भविष्यात लोकांनी त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे. पण परब साहेब, मी दाव्यानं सांगतो, दाव्यानं तुमच्या सरकारला आणि ज्यांचा आग्रहाने बिल झालं पाहिजे या सगळ्या लोकांना या ठिकाणी जनता कधी माफ करणार नाही. हा जो काही विद्यापीठांचा खेळखंडोबा तुम्ही करतात, ज्या प्रकारे विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा करण्याचा तुमचा प्रयत्न आहे, ज्या प्रकारे तुम्ही विद्यापीठांना सरकारी महामंडळामध्ये परिवर्तित करतात, लक्षात ठेवा, आज तुम्ही संख्येच्या भरोशावर हे करून घ्याल, परंतु काळ याला उत्तर देईल.
आणि त्यावेळी या विद्यापीठांची घडी कशी विस्कटली याच्यावर या सभागृहामध्ये जेव्हा चर्चा होईल त्या चर्चेमध्ये सांगितलं जाईल की 2021 साली अशा प्रकारचे बदल घडवण्यात आले आणि त्या बदलांमुळे विद्यापीठांची अवस्था झाली आहे. आज माझं वाक्य लिहून घ्या तुम्ही की ही परिस्थिती या राज्यामध्ये येणार आहे आणि याचा दोष जर कोणाचा असेल तर तो केवळ आणि केवळ तुमच्या सरकारचा असणार, तो तुमचा असणारा मंत्री महोदय, की ज्या प्रकारे हे सरकारीकरण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतात. खरं म्हणजे 2016चा कायदा हा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सर्व पक्षीय सदस्यांच्या संयुक्त समितीने केलेला आहे. हा कायदा काही सरकारने आणलेला कायदा नाहीये. त्याही वेळेस कायदा आल्यानंतर अनेक आक्षेप होते आणि या आक्षेपांवर तुमच्यासारखी आडमुठी भूमिका नाही घेतली की आम्हाला सगळं कळतंय. सरकारने तेव्हाच्या ही भूमिका घेतली की नाही, हा विद्यापीठांचा कायदा आहे, हा महत्वाचा कायदा आहे, या कायद्यात चूक राहता कामा नये आणि म्हणून संयुक्त चिकित्सा समितीकडे गेला. दोन्ही सभागृहाची संयुक्त चिकित्सा समिती बनली आणि अध्यक्ष महोदय या संयुक्त समितीने या संदर्भात आपला अहवाल दिला, तरी त्याच्यावर चर्चा घडवली आणि 8 डिसेंबर 2016 रोजी एकमताने शब्द लिहिलाय, सगळ्यांनी मिळून निर्णय केला आणि एकमताने विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाने तो पारित केला होता. आणि तत्कालीन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या कायद्याबद्दल तेव्हाच्या सरकारचं अभिनंदन केलं होतं. आणि एवढंच नाही तर आता बंटी पाटील साहेब इथे दिसत नाही आहेत, मी त्यांचं भाषण पाहिलं. बंटी पाटील साहेबांनी त्या ठिकाणी अभिनंदन केलंय, वरच्या सभागृहात सतीश चव्हाण यांनी अभिनंदन केलेलं आहे. अनेक जे सदस्य आहेत यांनी त्यावेळी एक मॉडेल कायदा झाला अशा प्रकारचं अभिनंदन केलं आणि सगळ्या चर्चेमध्ये एकाच गोष्टीवरचं अभिनंदन सातत्याने झालं की राजकीय हस्तक्षेपापासून आपण विद्यापीठाला दूर केलाय. पण आता परिस्थिती काय, पुन्हा एकदा तुम्ही अशा प्रकारचं विधेयक आणता, शेवटच्या दिवशी शेवटचं विधेयक ते ठेवता, रेटून नेण्याकरता संख्या जमा करता आणि सभागृहाचा आणि विरोधी पक्षाचा कुठलाही आदर न ठेवता हे विधेयक रेटून नेण्याचा प्रयत्न करता. हे लोकशाहीमध्ये चुकीचं आहे. लोकशाहीमध्ये हे खरं आहे की लोकशाहीमध्ये संख्येला महत्व आहे, पण संख्येच्या जोरावर घेतलेले निर्णय योग्यच असतात असं नाही आहे. याची समीक्षा निश्चित होते आणि शेवटी इथे न्याय नाही मिळाला तर न्यायालय देखील आहेतच. खरं म्हणजे आपल्याच सरकारने किंवा आपल्या राज्यांनी आणि आपल्या विधानमंडळाने केलेले कायदे, या कायद्यांच्या विरुद्ध न्यायालयात जाण्याची आमच्यावर वेळ येणं आम्हालाही भूषणावं नाहीये. आम्हाला हे कधीच वाटत नाही अध्यक्ष महोदय की आपल्या विधानमंडळाच्या कामामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची संधी आपण द्यावी. पण अशा प्रकारची विधेयकं येऊन राज्यपालांचे अधिकार संपवून टाकायचे, राज्यपालांना डिस्क्रिशन ठेवायचं नाही, सगळं शासनाकडे घ्यायचं, हे जे काही काम आहे हे संविधानाला अपेक्षित काम नाही आहे. त्यामुळे उद्या आम्हाला निश्चितपणे तुम्ही जरी इथे पास केलं, जनतेच्या न्यायालयात जाऊ, आम्ही या संदर्भात उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढू. पण अशा प्रकारे हा जो खेळ खंडोबा तुम्ही लावलाय हा आम्ही निश्चितपणे करून देणार नाही. हे बदल जे तुम्ही सांगताय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने केले आहेत, ते जर असते तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने विद्यापीठांना अधिक स्वायत्तता देण्यास सांगितलंय. तुम्ही इतके हुशार आहात, राष्ट्रीय धोरणातनं सिलेक्टिव्ह 2 मुद्दे काढायचे, ते आपल्या याच्यात टाकायचे आणि मग सांगायचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अशा प्रकारचं आम्ही विधेयक केलं. विसंगत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अतिशय स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे विद्यापीठांची स्वायत्तता वाढवली पाहिजे. नव्हे, मी तुमचं ऐकलं, तुम्ही परवा
कुठल्या तरी इंटरव्ह्यूत म्हणालात केंद्र सरकारमध्ये अशीच पद्धत आहे कुलगुरू निवडीची. या संदर्भात ही तर 40 वर्षापूर्वी झाली होती. केंद्र सरकारने आता समिती तयार केली आहे की कुलगुरू निवडण्याकरता नवीन पद्धत काय असेल. म्हणजे ज्यांची 40 वर्षापासून पद्धत चालली आहे की शासनाकडे नाव पाठवायचं, त्या काळात झालेले कायदे, त्या केंद्र सरकारनेही हे कायदे परिवर्तित करण्याच्या संदर्भात समिती बनवली आहे. कारण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा प्रकारचा हस्तक्षेप चालतच नाही आणि तो हस्तक्षेप नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावानं आपण करायचा आणि सिलेक्टिव्ह जे आपल्या सोयीचं आहे तेवढंच बोलायचं, सोयीचंच केवळ उचलायचं, अशा प्रकारचा हा जो काही काम या ठिकाणी चाललाय हे अतिशय चुकीचं आहे. आता खरं म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना प्रकुलपती नेमण्याचा निर्णय हा कशा करता सोस. इतके वर्ष इतके उच्च व तंत्र शिक्षण मंत्री झाले, त्यातल्या कोणाला हे वाटलं नाही की आम्हाला प्रकुलगुरू केलं पाहिजे. एखाद्या कायद्यात असेल, पण महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठ व्यतिरिक्त किंवा आरोग्य विज्ञान विद्यापीठा व्यतिरिक्तच्या कायद्यांमध्ये कुठल्याही मंत्र्याला युनिव्हर्सिटी ऍक्ट तयार झाल्यापासून असं वाटलं नाही की मला त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे. आज इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना प्रकुलपती या ठिकाणी नेमण्यात येत आहे. खरं म्हणजे सरकारचं काम काय? सरकारचं काम हे केवळ शैक्षणिक क्षेत्राला सुविधा पुरवणं आहे. त्यात ढवळाढवळ करणं नाही आहे. त्याला सुविधा पुरवण्याचं काम तुमचं आहे. किती सुविधा पुरवता तुम्ही? विद्यापीठांना आज इतके संलग्नित महाविद्यालय तयार झाली, नवीन विद्यापीठांची आवश्यकता आहे. किती विद्यापीठ केले आपण? आज आमच्या आत्ताच्या पाहणीमध्ये मुंबई पुण्यासहित आमच्या प्रमुख विद्यापीठांचा दर्जा खाली गेला. 7-7 रँक आम्ही खाली गेलो. त्याच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही अध्यक्ष महोदय. त्याच्याकडे कोणी पाहायला तयार नाही. पण मंत्री महोदयांना प्रकुलपती या ठिकाणी व्हायचं आहे हे खरोखर मला आश्चर्य वाटतं. आणि दीक्षांत समारंभाचं तुम्हाला ते काय अध्यक्षपद भूषवायचं आहे. अरे ते ठीक आहे, चांगलं वाटतं ते. मी पण गेलो आहे, तुम्ही गेले असाल. ते आपल्याला ते टोप्या बिप्या घालतात, गाऊन बिऊन घालतात, चांगले फोटो बिटो आपले येतात. हा आता तो केलाच पाहिजे. पूर्ण भारतीय ड्रेस कोड केला पाहिजे. मी तर या मताचाच आहे आणि केंद्र सरकारने त्यांच्या विद्यापीठात केलाय तो ड्रेस कोड. पण ठीक आहे, जे काय असेल ते बरं वाटतं. पण ते आपण मंत्री असूनही बोलवतात ना आपल्याला. त्याकरता आपल्याला उपकुलपती होण्याची काही आवश्यकता नाही आहे. कुलपती असतानाही मंत्र्याला बोलवलं जातं, तेच कपडे चढवले जातात, त्यांना बसवलं जातं, कधी त्यांचं भाषणही घेतलं जातं. पण अध्यक्ष महोदय, दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणं आणि खरं म्हणजे विद्यापीठांच्या सिनेटची जी बैठक असते यामध्ये कधीच कुलपती जात नाहीत. ते अपेक्षितही नाहीये. ती कुलगुरूंनी घ्यायची असते. कुलपतींचं नाव असतं पण ती कुलगुरूंनी घ्यायची असते. आता याच्यामध्ये प्रकुलपती जाणार. आता प्रकुलपतींना ती आपण अधिकार दिले. आता आमच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना किती फुरसत आहे की तुम्ही सिनेटच्या बैठकीत जाऊन बसणार. आता सिनेटची कारवाई तुम्ही चालवणार, सरकार चालवणार. अध्यक्ष महोदय, काय चाललंय मला तर अनाकलनीय. अरे एवढी मोठी विधिसभा आहे ना आपल्याकडे. या सभेमध्ये मांडा, बोला, सांगा. तुम्ही मालक आहे, सरकार आहे. तुम्ही इथे बोलू शकता, मांडू शकता. तुम्ही विधिसभेत चाललात, सिनेटमध्ये चाललात. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, मला तर समजतच नाही की प्रकुलपती म्हणून विद्यापीठाच्या विद्याविषयक आणि प्रशासकीय कामकाजामध्ये हस्तक्षेप. आता हे तर सगळ्यात भयानक आहे, तुम्ही जी तरतूद करून घेतली. अध्यक्ष महोदय, कशा करता उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी युनिव्हर्सिटीच्या प्रशासकीय आणि अकॅडमिक विषयांमध्ये
तुम्हाला अधिकार कशाला पाहिजे? कशा करता पाहिजे? हे कामच नाही आहे तुमचं, हे कामच नाही आहे. उपकुलपती बनून तुम्ही प्रॅक्टिकली विद्यापीठाचा कब्जा घेण्याचा प्रयत्न आहे, कब्जा. कारण प्रशासकीय आणि अकॅडमिक अधिकार तुमच्याकडे आल्यानंतर राहिलं काय विद्यापीठामध्ये? म्हणजे उद्या विद्यापीठाच्या छोट्या छोट्या निर्णयांमध्ये आपल्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कुलपती म्हणून त्या ठिकाणी काम करताना दिसतील. कशा करता? म्हणजे अक्षरशः मी जे सांगितलं की आता विद्यापीठ नाही, हे सरकारी महामंडळ करताय, हे सरकारी महामंडळ होत आहे, हे कशा करता? अशा प्रकारचा विषय यापूर्वी कधी न आला तो का आणताय तुम्ही? मागच्या कायद्याच्या वेळेस संयुक्त चिकित्सा समितीने उलट 1-2 विषय असे होते की ज्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप दिसत होता. सर्वपक्षीय समिती होती 2016ची. त्या समितीने सांगितलं हे चालणार नाही, सरकारचा हस्तक्षेप नको आहे. तुम्ही तर धादांत अध्यक्ष महोदय छुपा नाही, एक मानलं पाहिजे, छुपा नाही, इनडायरेक्ट नाही, थेट प्रशासकीय आणि अकॅडमिक विषयांमध्ये तुम्ही सगळे अधिकारच तुमच्याकडे घेताय, पूर्ण हस्तक्षेपाचा अधिकार. हे करू नका. हे ज्या दिवशी तुम्ही कराल या विद्यापीठांचा सत्यानाश होईल, सत्यानाश. रोज तुमच्याकडे त्या विद्यापीठात कमी राजकारण नाही आहे. रोज त्या विद्यापीठातले अर्धे लोक तुमच्या पीए कडे दिसतील, काही पीएस कडे दिसतील, काही कार्यकर्त्यांकडे दिसतील, आणि रोज एक निदेश तुमच्याकडनं घेऊन जातील. आणि मग त्या कुलगुरूला तुमच्या म्हणजे तुम्ही जे कुलपती आहेत तुमच्या निदेशांशिवाय दुसरं कामच उरणार नाही. आणि मग एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात, एखाद्या संस्थेच्या संदर्भात एखादा कोर्स मान्यता करायची असेल आणि ती जर विद्यापीठ देत नसेल तर या कायद्यान्वये आता तुम्ही तुमच्याकडे अधिकार घेतलाय, तुम्ही निर्देश देणार आहात की नाही चालणार नाही, मी सांगतोय याचा कोर्स तुम्ही मान्य करा, मी सांगतोय याच्या डिग्रीचं नाव तुम्ही चेंज करा. या ठिकाणी बीटेक आहे तर बीटेकच्या अध्यक्ष महोदय थोडा आराम. माझा हरकतीचा मुद्दा असा आहे की सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी एक प्रस्ताव मांडलेला आहे तो सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याच्या संदर्भात. आता हे सगळं ते मांडत असताना ते संपूर्ण विधेयकावर बोलत आहेत. हे त्यांना तर परत विधेयक मांडायचंच आहे आपल्याला, त्या विधेयकावर पण बोलता येईल. पण मला असं वाटतं की विधेयक तिकडे का पाठवायला पाहिजे या संदर्भातलं पुरेसं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे मग आता नाही असं कसं एकत्रित होईल? एकत्रित कशी चर्चा होईल? अगोदर तुमचा जो आहे सिलेक्ट कमिटीवर जे आहे हा पाठवायचा की नाही हा प्रस्ताव आहे. आता हा प्रस्ताव पाठवायचा की नाही याच्यावर मतदान होईल आणि त्याच्यानंतर समजा नाही पाठवायचं म्हटला तरी मग साधं सरळ विधेयक येईल. त्या विधेयकावर पण तुम्हाला चर्चा करता येईल ना. तुम्ही आता जर विधेयकावर जर चर्चा केली मग परत तेवढंच ती चर्चा जी आहे त्या तुमच्या म्हणजे आता तुम्ही सिलेक्ट कमिटीवर चर्चा करता तेवढं परत त्या विधेयकावर चर्चा करणार, हे बरोबर नाही होणार ना. असं काय करता? अध्यक्ष महाराज सत्तार बोलते माझी ऐका ना दादासाहेब, ऐका. नाही हे पुस्तक बरोबर आहे, आपलंच आहे. आणि त्याच्यामधलंच मी जो काही 38(1) प्रमाणे प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर कोणत्या वेळी सदस्याला हा चर्चा प्रश्न आत मतास टाकावं असा प्रस्ताव मांडता येईल. आणि अध्यक्ष ऐका तर खरी, ऐका अध्यक्ष, अरे विधेयक बी असला तर या दोघांनी जो प्रस्ताव मांडला का हे महाराष्ट्र विधानसभेच्या नियमामधील 38(1) प्रमाणे हे जे मी बोलू लागलो हे नियमानेच बोलू लागलो. हे चांगलं असेल का वाईट असेल ते तपासतील आणि बोलतील. याला मतास टाकण्यासाठी याला हो किंवा नाही म्हणलं तर मग पुढील चर्चा तुमच्या दोघांच्या ऐकून घेतल्या, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्याचे आणि सुधीर भाऊचे आम्ही ऐकलेले आहे. मग त्याच्यानंतर हे तिकडे संयुक्त कमिटीकडे पाठवायचं का नाही याच्यावर बी मतदान घ्यावं लागेल ना.
जोपर्यंत याच्यावर मतदान अध्यक्ष महोदय याच्यावर मतदान घ्या आणि याच्यावर हो बोलतील किंवा नाही बोलतील. कधी नाहीचे बहुमत असले तर पुढे चर्चा संपवावी लागेल आणि होचे बहुमत असले सर्व सभागृहामध्ये तर मग ती चर्चा पुढे चालेल. याच्याशिवाय साहेब हे जे मी बोलू लागलो हे तुम्ही तपासून घ्या. ओ नेता सॉरी आपले अध्यक्ष महोदय नेताजी अध्यक्ष महोदय 38(1) काय आहे 38(1) काय आहे हे मी जे वाचलं हे खोटं असेल तर मग ते रुलिंग देतील. आणि ऐका ना अरे ऐका ना दादा लवकर लवकर द्या. ते विरोधी पक्ष नेते त्यावेळेस विखे पाटील होते. आता ते परत विरोधी पक्षामध्ये बसलेले आणि मी सत्ताधारी मध्ये आलो. फरक इतकंच आहे. परंतु मला बसवलं होतं आणि विठो म्हणे आणता येतो म्हणे. नाही एवढा जर चर्चाच करायची नसेल अध्यक्ष महोदय मी पण 22 वर्ष झाले ना अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये. आठवण ठेवा अध्यक्ष महोदय बरखास्त नाही करता नाव बदलवा. नाही अध्यक्ष महोदय 22 वर्ष या सभागृहात मी आहे आणि अध्यक्ष महोदय ते पुकारून टाकतील. नार्वेकर आता श्री देवेंद्र फडणवीस विधानसभा सदस्य यांनी मांडलेला प्रस्ताव मी मतदानास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. नाहीचा बहुमत प्रस्ताव असंमत झाला. अध्यक्ष महोदय ह्या चुकीचा पायंडा तुम्ही पाडतात पण हरकत नाही. प्रश्न तरी असा बिलावर आहे आम्हाला की बोलता येईल. सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात येत आहे. 2 आता श्री सुधीर मुनगंटीवार विधानसभा सदस्य यांनी मांडलेला प्रस्ताव मी मतदानास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, पण प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. नाहीचे बहुमत प्रस्ताव संमत झाला. दोन विधायक खंडाचा विचारात घेणे. आता विधायक खंडाचा विचारात घेण्यात येईल. द्यायला पुढचा जाणार. खंड 2 ते खंड 11 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत खंड 2 ते 11 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. प्रस्ताव असा आहे की सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयक 2021 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयक 2021 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक संमत झाले.
अध्यक्ष महोदय, सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयक 2021 सुधारणा स्वीकृत झाल्यास सुधारल्याप्रमाणे संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. द्या ना. हे काय दिलं तुम्ही? सत्र कालावधीतील कामकाजाचा आढावा कोविड-19 वैश्विक साथीच्या पार्श्वभूमीवर सन 2021 मधील हिवाळी अधिवेशन दिनांक 22 ते 28 2021 या कालावधीत मुंबई येथे घेण्यात आले. हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसाचे कामकाज संपलेले आहे. मी या सत्र काळातील कामकाजाचा आढावा सदनासमोर ठेवतो. एकूण बैठकीची संख्या 5. प्रत्यक्ष झालेले कामकाज 46 तास 50 मिनिटे. अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ एकूण 50 मिनिटे. रोजचे सरासरी कामकाज 9 तास. तारांकित प्रश्न एकूण प्राप्त प्रश्न 5144. स्वीकृत प्रश्न 299. सभागृहात उत्तरित झालेले प्रश्न 32. लक्षवेधी सूचना एकूण प्राप्त सूचना 1065. स्वीकृत सूचना 57. चर्चा झालेल्या सूचना 21. नियम 97च्या सूचना प्राप्त सूचना 17. अनुमती नाकारलेल्या सूचना निरंक. चर्चा झालेल्या सूचना निरांक. शासकीय विधेयके विधानसभा विधेयक पुनर्स्थापित 19. संमत करण्यात आलेली विधेयके 19. विधान परिषद विधेयक संमत करण्यात आलेली विधेयके 4. अशासकीय विधेयके पुनर्स्थापित संमत करण्यात आलेली विधेयके. शासकीय ठराव प्राप्त सूचना 1. मान्य सूचना 1. चर्चा झालेल्या सूचना 1. नियम 293 प्रस्ताव प्राप्त सूचना 2. मान्य सूचना 2. चर्चा झाली 1. अर्धा तास चर्चा. प्रश्नांच्या उत्तरातून उद्भवलेल्या प्राप्त सूचना 35. स्वीकृत सूचना 33. चर्चा झालेली 3. सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीवर प्राप्त सूचना 82. स्वीकृत सूचना 15. चर्चा झाली 3. सन्मान्य सदस्यांची उपस्थिती जास्तीत जास्त उपस्थिती 89.40. कमीत कमी उपस्थिती 77.11%. एकूण सरासरी उपस्थिती 82.97%. अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चा झाली. या अधिवेशनाचा समारोप करताना मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री महोदय, माननीय विरोधी पक्ष नेते, माननीय तालिका अध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य, विधिमंडळाचे सर्व अधिकारी कर्मचारी, सुरक्षा विभागाचे अधिकारी, मंत्रालयीन अधिकारी यांचे मी आभार मानतो. तसेच कोरोना चाचणीशी निगडीत वैद्यकीय सेवा देणारे सर्व डॉक्टर्स व स्टाफ यांचे मी आभार मानतो. मी खालील घोषणा करतो. राज्यपालांनी अशी शिफारस करण्याचे ठरवले आहे की महाराष्ट्र विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी विधानभवन नागपूर येथे घेण्यात यावे. विधानसभेचे अधिवेशन स्थगित करण्याबाबत घोषणा. सभागृहासमोरील कामकाज आता संपले आहे. राज्यपालांकडून पुढील संदेश आला आहे. मी भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्र राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 174 खंड 2 उपखंड क द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे मंगळवार दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीत समाप्ती व बरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन स्थगित करत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.